ना या की नमस्कार. बस या डॅडी सुखी झाली का सगळी तयारी? झाली सगळी. या की बस. वय बस. या. हा कडक एंट्री. काय भैया सुन म्हणून असलं बुशाचं पोतं करून आणतेस होय. अगं आत्या इथं बोलायची सुद्धा खोट आहे. विचार की तुझ्या जावयाला. अगं ही लगीन करून द्यायला नुसतं गिरीला पेटलं होतं. बरं भागू जा हळद घेऊन ये. आज हळद झाली ना की मी धनुला एक लेप लावणार आहे रात्री. मग बघ धणीचा चेहरा कसा चकाकतोय. ए काजू नुसतं हळदीचे फोटो काढत बसू नकोस. हा जरा दुसऱ्यांचं पण जरा फोटो काढ ना असं छान पैकी. हा हा काजू काढ काढ. दुसऱ्यांचा छान पैकी फोटो काढ. फक्त मामांच्या खांद्यावर बसून फोटो काढा म्हणजे आमचे फोटो चांगले येतील. तुला मीच दिसलो का? हा आणि मामा तुमची साईड होती खांद्यावर बसून फोटो काढायची. काढा की फोटो. पोरग एवढं फोटो काढते काढा. ए बसा की काढ फोटो. चल. सूर्या अरे आहेर करायचा राहिला. बसन जोडी. इकडे बघा वैरी नानी इकडे बघा. मला पोरांपर्यंत पोचायचं असेल तर गावात मला कोणी ओळखलं नाही पाहिजे. जरा सावध राहायला पाहिजे. डॅडी हळदीला सुरुवात करूया का? आता ते आम्ही कसं सांगणार? ते महिला मंडळीला विचारा बा. हा नानी सुरुवात करायची का? करूया की पण आम्ही म्हणाल तसं. हो त्यात काय तर बाब तुम्ही सांगाल तसं करूया की आपण. हे आमची बकुळा आत्या. बकुळा आत्या म्हणाल ना अगदी तसं करायचं. बरं चालेल. सगळं कसं रीत रिवाजाप्रमाणे झालं पाहिजे. नुसती अंगाला हळद फासली म्हणजे झालं असं होत नाही. बरं चालेल. असं बरोबर बोलल्या बक्कळ आपले हे बकुळ आत्या. मग आता आधी
विणबाईचं पाय धुवा, पूजा करा आणि मग आयराचं नवरदेवाला म्हणजे आमच्या दत्तूला पोशाख करा. पोरीला एखादा सोन्याचा दागिना चढवा. आधी तिला सोन्याने पिवळी होऊ दे आणि मग हळद लावा. हो, हे सगळं काय म्हणजे हळदीला असा विधी कुठे असतो? ए तुळजा, अगं त्यांच्यात असेल तसं. प्रत्येकाच्या रीती भाती वेगळ्या असतात वा. त्या काय मुद्दाम करतात काय? त्यांना त्यांच्या रीती भातीप्रमाणे करावं लागणार ना सगळं. आता तुम्हाला नसल जमत नाही म्हणा, एवढं काय त्यात. अहो नाही नाही तसं काय नाही, होऊ दे त्यांच्या मनाप्रमाणे. ना ना, हे तुमच्या रीती भातींचं तुम्ही जावई बापूंशी बोलला होता ना. आता बापाई माणसाला काय कळतंय रीतरिवाजाचं? मी सांगते ना वा, एवढे तर तयारी केलीच पाहिजे की. अहो त्या सगळी तयारी झाली. हे बघा तुम्ही जसं सांगितलंय ना त्याप्रमाणे सगळं होईल. जा राजू. आज तात्यांसोबत आई पण असती तर दोघांनी जोडीने मला आशीर्वाद दिला असता. आई, तू आज असायला पाहिजे होतीस ग इथं. आता मी हळद लावतो. मामा नो चिटिंग. आता नंबरने जायचं. आता तेजू अक्का, राजूताई आणि मग शेवटीला. अगं शेवटीला तू, सगळ्यांचं आवडतं शेंडफळ. हा, हळद चालू आहे म्हणजे घरात कोणाचं तरी लग्न आहे. आत्याबाई, रीतिरिवाजाप्रमाणे जायचं म्हटलं ना तर नवरी मुलीला तिचा वडील पहिल्यांदा हळद लावल. हा दाजी या. इकडे बघा दोघं. या
सूर्या आता धनूला हळद लावून घे हा. माझा लेक सूर्या आणि माझी धनू केवढीशी होती, आता नवरी झाली. राजू हळद लाव. मला भूक लागले, पटकन काहीतरी खायला करून आण ना. जाऊ. माझ्या लेकी फुलपाखरूवानी होत्या, आता करत्या सवरत्या झाल्या. थांबा. आता काय राहिलं? पोरीच्या आईला बोलवा. अहो इतकं बी रोळी परंपरेत अडकू नये, हाय तसं चालू राहू दे की. अव पर पोरीच्या आईचा मान असतोय, बोलवा तिला. काय अडचण आहे तुम्हाला? मुलीची आई नाहीये. अरे देवा, मला मेलीला माहीतच नव्हतं. अहो आधी तरी सांगायचं पोरीची आई वारली आहे म्हणून. आई जिवंत आहे, पण आमच्या संग नाही ती.
आम्हाला नीट कळत बी नव्हतं ना तेव्हा हे घर सोडून आम्हाला परक करून पळून गेली ती. आम्हाला कुणी धीर दिला असेल, कुणी जगवलं असेल ना, तर डॅडींनी जगवलं आम्हाला. आम्हाला कधीच आमच्या आईची गरज वाटली नाही इथून पुढे वाटलं. आणि तुम्हाला आईच पाहिजे असेल ना, तर बहिणी बी आईप्रमाणेच असते. आई शांत व्हा. तुम्ही जर स्ट्रेस घेतला ना तर तुमची तब्येत आणखीन बिघडेल. सुखी राहा. तुझी आणि तुझ्या घराची काळजी घे आणि सुखाने संसार कर. सूर्या, अरे एवढा छान प्रसंग आहे आणि तू रडतोयस काय रे? हे बघ, ही धनुची हळद आहे आणि धनुला आजच्या दिवशी तुझ्या डोळ्यात तरी पाणी बघवणार नाही बघ. चल बघू, डोळे पुस.